हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी ना खूप छान आणि युजफुल अशी हेअर स्टायलिंग प्रोडक्ट घेऊन आले आहे. मी नुकतंच हे कर्ल मशीन घेतलं आहे आणि आज ना मी तुम्हाला त्याचा हॉनेस्ट रिव्ह्यू देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी स्वतः माझ्या हेअरवर कर्ल्स करून दाखवणार आहे, त्यामुळे तुम्हाला रिझल्ट पण त्याचा क्लिअरली दिसेल. आणि सर्वात आधी ह्याचे डिझाईन बघा, खूपच लाईट वेट आहे आणि हाताळायला पण एकदम इझी आहे. आणि हे मशीन ना तुम्ही यूज केल्यावर तुम्ही बघा, ज्या हेअरस्टाईलला तुम्हाला 1-1 तास लागायचा कर्ल्स करायला, तेच तुम्ही कर्ल्स ना फक्त 10 मिनिटात तुम्ही हे करू शकता. इतकं इझिली असं आहे हे प्रोडक्ट. त्यामुळे हे प्रोडक्ट तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि एकदम सलून सारखा लुक तुम्हाला दिसेल. जर तुम्हाला पार्टीमध्ये फंक्शन किंवा कॅज्युअल लुक करायचा असेल आणि त्यासाठी जर कर्ल्स करायचे असेल तर हे मशीन ना खूपच युजफुल आहे. आणि यामध्ये बघा टेम्परेचर पण कंट्रोल करायचं आहे. असे 3 बटन इथे दिली आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवा तसं टेम्परेचर तुम्ही करू शकता, कमी जास्त करू शकता. आणि इथे तुम्हाला बघा असे 2 ऑप्शन दिले आहेत. जर तुम्ही राईट साईडचे हेअर कर्ल करायचे असेल तर राईट बटन क्लिक करायचं आहे आणि लेफ्ट साईडचं करायचं असेल तर लेफ्ट बटन प्रेस करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला हेअरस्टाईल करायला एकदम इझी आणि एकदम सोपी वाटेल. मी तर हे फर्स्ट टाइम ट्राय केलं आणि तुम्ही बघू शकता इतका भारी असा लुक दिसतो ना कर्ल्स केल्यावर. म्हणजे ज्या हेअरस्टाईलला तुम्हाला 1-1 तास लागायचा पार्लरमध्ये बघा, ह्याचे खूप पैसे घेतात, तेच तुम्ही घरामध्ये फक्त 10 मिनिटांमध्ये करू शकता. इतकं भारी असं प्रोडक्ट आहे ना हे, मला तर हे खूपच आवडलं. आणि तुम्ही बघा इतकं भारी अशी हेअरस्टाईल आपली तयार झाली. त्यामुळे हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हे मी मशीन ना मिंत्रावरून घेतलं आहे, मेकमी बोलचं. तर तुम्हीही जाऊन तिथे परचेस करू शकता किंवा बाकी पण इतर साइट्स आहेत जसे की अमेझॉन, असे ना केसांचे यावरती तुम्ही जाऊन हे परचेस करू आणि तुम्हाला जो पार्ट करायचा आहे त्यातले थोडं हाफ सेक्शन घ्यायचं आहे आणि या मशीन मध्ये टाकायचं आहे. आणि टाकल्यावर ऑटोमॅटिक ते फिरलं जातं आणि जेव्हा तुम्हाला असा आवाज येईल ना तेव्हा ते काढायचं आहे. आणि बघा इतकी भारी अशी हेअरस्टाईल तयार होते ना, मी तर बघूनच शॉक झाले. कारण मला तर कर्ल्स करायला खूप आवडतात, पण मला ना ते एकटीला असं करायला जमायचंच नाही. नेहमी कोणाची ना कोणाची तरी मदत घ्यायलाच लागायची. त्यामुळे ह्या मशीनेनं माझं काम एकदम सोपं झालंय. आणि मी फर्स्ट टाइम ट्राय केलं, त्यामुळे थोडंफार माझ्याकडून पण मिस्टेक झाल्यात, त्या तुम्ही इग्नोर करा आणि तुम्हीही नक्कीच ट्राय करून पहा हेअरस्टाईल. इतकी भारी आहे ना, मला तर जाम प्रोडक्ट हे आवडलं.